राज्याच्या विधिमंडळाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर होताच सोलापूर शहराच्या भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, पेढे वाटले, लाडू वाटले आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे नक्कीच काहीतरी बदल घडवतील आणि विकासाची वेगळी गंगा आणतील. काय अपेक्षा आहेत? आता तिसऱ्यांदा येत आहेत ते. देवेंद्रजी तिसऱ्यांदा महायुतीचे नेते म्हणून त्यांची निवड झाली आणि मुख्यमंत्री होत आहेत. साहजिकच जनतेच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जो आत्ताचा प्रश्न आहे तो म्हणजे युवकांचा प्रश्न आहे. युवकांच्या बेरोजगारीबद्दल, महाराष्ट्रातल्या युवकांच्या बेरोजगारीबद्दल देवेंद्रजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे सोलापूर शहरामध्ये पण IT पार्क, त्याचबरोबर नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत युवकांना रोजगार मिळेल या गोष्टी देवेंद्रजी आमच्या आमदारांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये त्या पूर्ण करतील. सोलापूर शहराचा बऱ्यापैकी विकास झालेला, उर्वरित विकास जो व्हायचा आहे तो देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. आमचे आमदार इथले लाडकी बहीण म्हणून काय अपेक्षा आहेत? आता वाढीव रकमेची इच्छा व्यक्त केली जाते. वाढीव रकमेची इच्छा लाडक्या बहिणींच्याकडून व्यक्त केली जाते आहे, म्हणून शासन जो निर्णय घेईल, शासनाने आता डिक्लेअर केलेला आहे 2100 रुपये 2500 रुपये, शासन जो निर्णय घेतील तो त्याबाबतीत ते पूर्ण करतील आणि लाडक्या बहिणींच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असं मला वाटतं. असंही म्हटलं जातं की एका बाजूनं दिलं जातं आणि एका बाजूनं घेतलं जातं. नाही, आपण एका बाजूने घेतलं जाते म्हणजे का, ज्या गोष्टी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही आहेत. आता तुम्ही उदाहरण द्यायचं असेल तर महागाईच्या विषयी बोलत असाल तर ही जी गोष्ट आमच्या हातात नाही आहे त्या गोष्टी आम्ही महागाई कमी करणं ह्या सगळ्या गोष्टी पेट्रोलच्या दरावरती अवलंबून आहे. जी गोष्ट भारताच्या पण हातात नाही आहे किंवा महाराष्ट्राच्या हातात नाही आहे त्या गोष्टीबद्दल आपण व्यक्त करण्यापेक्षा डाळ असेल किंवा प्रशासकीय कामकाजामधले कागद असतील ह्यांचे देखील रेट वाढलेत, पेट्रोलचे दर वाढलेत, गॅसचे दर वाढलेत. म्हणजे आपण 2500 रुपये देत आहे म्हणजे या मार्गाने तुम्ही घेणार का? नाही, आम्ही असा माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी करू की महिलांची ही मागणी आहे की ही दरवाढ कमी करून आमच्या महिलांना थोडा दिलासा द्यावा आणि आपण त्या भावना आमच्या पोचवाल त्यांच्यापर्यंत असं मला विश्वास वाटतो. नक्कीच. आणि या विजयामध्ये किंवा ह्या गटनेत्याच्या जल्लोषामध्ये आणखी एक विशेष चेहरा आहे. ते काँग्रेसमधून नुकतेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपात आलेले देवेंद्र. हा पहिलाच जल्लोष आहे आणि तुम्ही जल्लोष साजरा करताय. अत्यंत मनापासून आनंद होत आहे की महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व मिळालं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूर शहराचा एक विकास होण्या निश्चित असं या ठिकाणी आनंद वाटतो. आणि त्यामुळे सोलापूर शहराचे जे प्रश्न राहिले, युवकांच्या दृष्टिकोनातून बेरोजगारीचा मोठा प्रश्न सोलापूर शहरामध्ये, ते निश्चित IT पार्क या ठिकाणी स्थापन करून ते प्रश्न सोडवतील. देवेंद्र भंडारे हे आम्हाला पुन्हा दिसतील का भाजपामध्ये? काल महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर कुठे आणखी परत दिसतील? नाही, या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ जे नेते मंडळी जे ठरवेल ते त्या पद्धतीने मी पक्षाचं या ठिकाणी काम करण्यासाठी आलो. मी कुठल्या पदाची अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली नाही. नक्कीच. विधानसभेमध्ये ज्यांनी अगदी मनावर ताबा ठेवून ज्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मांडला आणि पक्षाच्या उमेदवारासाठी अहोरात्र झटणारे दिड्डी काकाही आपल्यासोबत आहेत. काका, आज सगळं झाल्यानंतर विधिमंडळामध्ये गटनेता निवडला गेला आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस झाला. इतक्या सगळ्या कष्टानंतर आज कसं वाटतं तुम्हाला? आज गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आलेली आहे. हे आनंद झाला मला. कारण म्हणजे भरपूर प्रयत्न झाले, 10 दिवसापासून चालू होता की कोण होणार कोण काय नाही आहे. पण आजच्या सकाळी अर्थमंत्री निर्मला सीताराम आणि माजी मुख्यमंत्री हरियाणाचे नाही गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपानी या दोघांनी मिळून निरीक्षक म्हणून येऊन आज धाकधूक होती कोणाचं निवड करणार काय नाही. पण शेवटी देवेंद्र फडणवीसांचा निवड केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे काम केलेलं आहे, जे काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांना बक्षीस म्हणजे म्हणून. तुम्हाला असं म्हणायचं आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला बक्षीस हे नक्कीच मिळतं? 100%. तुम्ही कुठे चुकलात? मी चुकलो नाही. मी प्रामाणिकपणे काम करतो. तसा नाही आहे. पक्षात जे निर्णय व्हायला त्याला मी मान्यता देतो. कधीही असं विरोध कधीही केलेला नाही आहे. आज माझ्या ठिकाणी कोट्याने दिलं, देवेंद्र कोट्याने दिला म्हणून मला विरोध नाही आहे. मी संमतीने त्याचं पूर्ण कामसुद्धा केलेलं आहे. निवडून आणण्यासाठी काय करावं ते सर्व केलेलं आहे. तसा नाराज नाही. पक्षामध्ये प्रत्येक माणसाला जो सच्चा कारागीर असेल त्याला पद मिळेल, नाही मिळणार असं म्हणत नाही आहे. म्हणजे आजही अपेक्षा आहे की पक्षश्रेष्ठी वरिष्ठ आमची दखल घेतील.
100% दखल घेतील. सांगितलेलं सुद्धा आहेत मला, आज ना उद्या तुम्हाला फळ मिळेल म्हटल्यानंतर आम्ही तयारी आहे. नक्कीच. पण लाडकी बहीण आणखी एक आहे की ती नेहमीच सगळ्यात चर्चेत असते. काय वाटतं, देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील उद्या? या विधानसभेमध्ये लाडकी बहीण ही डोळ्यासमोर ठेवूनच निवडणूक आम्ही लढवल्यामुळे लाडकी बहीण एक महिला आणि युवा यांचं डोळ्यासमोर ठेवूनच सर्व काम ते करतील आणि महिलांना निश्चित रोजगार पण त्यांनी उपलब्ध करून देतील अशी मी त्यांच्याकडे सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये वाढीव रक्कम देखील मागणी केली जाते महिलांकडून. नाही, आम्हाला 2100 रुपये जे काही जाहीर केलेत आमच्या देवेंद्र दादांनी अपेक्षित तो आहे. आम्हाला पुरेसा आहे. पुरेसा आहे? पुरेसा आहे. पुरेसा आहे? हो. 2100 रुपये पुरेसा आहे? हो ना, पुरेसा आहे. वाढीव नको तुम्हाला? वाढीव महिला विचारे ना, तुमच्यासारखे विचारू लागलेत असं काही नाही आहे. वाढीव म्हणजे कसं, महिला 1500 रुपयामध्ये समाधानी आहेत. कारण 1500 रुपये म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे. महिलांना ती खूप काही गरजेचं झालं आहे आणि महिला स्वतःहून देवाभाऊचे म्हणजे आभार मानलेले आहेत. म्हणजे आमचा भाऊ स्वतः सख्खा भाऊ पण आम्हाला कधी दिलेला नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं जे महिलांसाठी 1500 रुपये दिलेत ना, ते आमच्यासाठी खूप काही मौल्यवान आहेत हे महिला मानतात. आणि 2100 हा शुभ आकडा आहे. 2100चे कुठलेही लग्न कार्य असू दे, मुंज असू दे, कुठल्याही देवकार्याला 2100 हा शुभ आकडा आहे. हा शुभ आकडा आम्हाला तारेल आणि आम्हाला आमच्या जीवनोपयोगी त्याचा लाभ मिळेल असं मी व्यक्त करते. नक्कीच. आणखी एक विशेष भाग म्हणजे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेले जी काही घोषणा आहेत ती इम्प्लिमेंट होईल असं वाटतं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून. नक्की होईल. यापूर्वी बरेच काही सोलापूर शहराकरता दिलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केले गेलेले आहेत. फक्त आपल्यासारख्याच्या माध्यमातून ते दाखवणं राहून गेलं आहे. तुमचं सोलापूर शहराचं एक्झिबिशन स्मार्ट सिटीवर जर का तुम्ही म्हणाला आणि आम्ही नाही. दाखवलं नाही असं आणखीन म्हणत असाल बरेच तर विकासाचे कामं चुकीचं आहेत. आहे. तुम्ही मी स्मार्ट आपलं- सिटीवर बोलू नका. आपलं- आणखी मला फक्त एकच म्हणायचं आहे की सोलापूर शहराच्या विकासासाठीचे योगदान महाराष्ट्र शासनाकडून काय असतील, अपेक्षा काय? नक्की आहेत. आणि महाराष्ट्र शासनाचे मागील 5 वर्षात बरेच काही दिलेले आहेत. हे सभोवतालचे जे रस्ते आहेत, रस्त्याचं दुहेरीकरण असेल, चौपदरीकरण असेल, सगळे रस्ते भक्कमरित्या बांधण्यात आलेले आहेत. आणखीन वेगवेगळे महामार्ग निर्मिती करत आहेत. कुठल्याही मार्गाने आपल्या दक्षिण भारताचा प्रवेशद्वार म्हणून सोलापूर शहराला बघितला जातो. शहरातील एकही असं महामार्ग नाही आहे की तो राहून गेलेला आहे. याकरिता शासन नक्कीच आणखीन काही जे काही या ठिकाणी लागेल सगळं देण्याचा प्रयत्न शासनाकडून होईल. आणि महागाईच्या बाबतीत आपण वारंवार आमच्या लाडक्या बहिणींना प्रश्न विचारत होतात. आमच्या लाडक्या भाऊने आणि माननीय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोफत शिधा अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत अन्न सुरक्षा देत आहेत. शासकीय योजना नको, शासकीय योजना सांगण्यामध्ये कार्यकर्त्यांचा व्यस्त आहे. पण सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा इतकीच आहे, सोलापूर जिल्ह्याचा आणि शहराचा किती आणि कसा विकास होणार, सर्वाधिक निधी येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील. यासीन शेखसह मी नितीन पात्र.